ओम शांती। 1 मे महाराष्ट्र दिन। या दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तसं पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा महान राष्ट्र म्हणून ओळखला जातो, कारण या महान भूमीमध्ये अनेक महान महावीर होऊन गेले। ही संतांची भूमी, महाराष्ट्र भूमी। संत शब्दाचा अर्थ आहे संत मना शांत। जसं संत वाहते कृष्णामाई, तसं या ठिकाणी महान शांत आत्मे निवास करत असतात, म्हणून या महाराष्ट्राची महिमा अपरंपार आहे। याच महाराष्ट्रामध्ये आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, अशा अनेक महान आत्मे आहेत की ज्यांनी या महाराष्ट्रासाठीच काय, परंतु संपूर्ण विश्वासाठी महान काम केलेलं आहे। म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात, विश्वची माझे घर। म्हणजे कधीही महाराष्ट्रानं फक्त स्वतःपुरतं नाही, तर संपूर्ण विश्वालाच आपलं मानलं। आणि अशाच आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत की भक्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते। ज्या आराध्य देवतेला जे म्हटलं तर विटू मावली, जिथं 12-13 लाख पब्लिक जाऊन आज खूप मोठ्या प्रमाणावर तिथं उत्सव होत असतो, यात्रा भरत असते। असा आमचा महान राष्ट्र की जिथं खऱ्या अर्थानं भक्तीचा सुद्धा समुद्र वाहत आहे, अशा या महाराष्ट्राची करावी तेवढी महिमा थोडी आहे। म्हणून म्हणतात की महाराष्ट्राची ही काळी माती की जिच्यामध्ये खरोखर प्रेमाचा ओलावा आहे, तर या महाराष्ट्राची महिमा तर अपरंपार आहेच। परंतु आज एक समय पाहिला तर सगळीकडं कोरोनाचं वातावरण आहे, आणि खास करून या कोरोनाच्या विळख्यामध्ये आमचा महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावर अडकलेला आहे। पण असं असताना सुद्धा आज कुणीही आपली हिंमत हारलेलं नाहीये। अगदी मोठ्या कशिशीनं आम्ही या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाते। वर्षभरामध्ये आपण पाहत असतो की अनेक निसर्गाच्या सुद्धा आम्हाला आपत्ती येत असतात, पण यालाही आम्ही सगळे एकजूट होऊन तोंड देत आहोत। तसंच ह्या कोरोनासारख्या महामारीला सुद्धा, या संकटाला सुद्धा आम्ही सामोरे जातच आहोत। हे सगळं असताना म्हटलं जातं की समस्या संकट पुन्हा पुढे येतात, म्हटलं आता आव्हानं त्याच्या पुढेच येतात जो आव्हान स्वीकार करून त्याच्यावर मात करतो, विजय मिळवतो। आणि म्हणूनच महाराष्ट्र हे नाव आहे की अनेक समस्या, अनेक परिस्थितींना आम्ही तोंड देत आहे। जसं म्हटलं जातं की एक जिराफाचं मूल आहे की ज्याला जन्मताच संघर्ष करावा लागतो, तसं आज महाराष्ट्राला सुद्धा खूप संघर्ष आहे। म्हणतात की जसं ते जिराफाचं मूल जन्माला येतं आणि आल्यानंतर आई त्याला एक जोराची लाथ मारते, पण ती लाथ का मारत असते, तर त्या मुलाला पळता यावं, धडपडून ते उभं राहावं, याच्यासाठी ती पहिली लाथ मारते। पहिल्या लाथेमध्ये ते कसं तरी उभं राहण्याचा प्रयत्न करत असतं, ते जिराफ पुन्हा दुसरी लाथ मारतं, पुन्हा ते कसं तरी उठून उभं राहण्याचा प्रयत्न करतं, पुन्हा तिसरी लाथ मारतं, आणि मग ते कुठं ना कुठं तरी पळण्याच्या मार्गावर असतं। तेव्हा ते जिराफ चौथी लाथ मारतं आपल्या मुलाला, आणि ते मूल पळायला शिकतं। तशा अनेक संकट एकामागे एक जरी येत असली तरी ती आम्हाला कुठं ना कुठं तरी उभं करण्यासाठी, हिम्मत देण्यासाठी ही सगळी संकट आमच्या पुढे आहेत। आणि नक्कीच या सर्व संकटातून आमचा महाराष्ट्र मुक्त होईल। महाराष्ट्रच काय, परंतु संपूर्ण विश्व या कोरोनाच्या विळख्यातून मुक्त व्हावा, आणि यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सगळेच ईश्वराला प्रार्थना करत आहोत। आपल्याही सगळ्यांचं यामध्ये सहकार्य असावं, आणि सगळ्यांनी जर एकच श्रेष्ठ संकल्प केला, त्या परमपिता परमात्मा शिवांची आराधना जर आम्ही केली, तर नक्कीच याच्यातून परमात्मा आम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। तरी सर्वांना माझी हीच कळकळीची विनंती आहे की थोडा वेळ का होईना, परंतु आपण
सगळे मिळून सायंकाळच्या वेळेला संध्याकाळी 6:30 ते 7 या दरम्यानमध्ये जरूर आपण विश्व प्रार्थना सर्वजण करूया. या विश्वाला या सगळ्या कोरोनाच्या ह्याच्यातून बाहेर काढूया. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रसंग येत आहेत. आज कितीतरी लोकांवर असेही प्रसंग आहेत की भूकमारीची वेळ आलेली आहे आणि हा लवकर सगळा प्रश्न सुटावा यासाठी आपण सगळे मिळून त्या परमात्म्याला जरूर प्रार्थना करूया. विश्वची माझे घर हे आम्हाला शिकवलेलं ज्ञानेश्वरांनी जे काही ब्रीदवाक्य आहे याच्यानुसार संपूर्ण विश्वासाठी आज आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत की आमचा महाराष्ट्र तर यातून मुक्त व्हावा, परंतु हे मुक्तेश्वरा, हे मुक्तिदाता परमात्मा शिव या संपूर्ण विश्वाला या कोरोनाच्या विळख्यातून आपण मुक्त करावे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.